मेहंदीपासून पुढचे व्हिडिओ कुठं गायब झाले, का बरं अपलोड केलेले नाहीत, त्याच्यामागं काय कारण असेल आणि लग्न कसं पार पडलं, असे असंख्य प्रश्न तुम्हालाही जर पडले असतील तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. इथं रात्रीच्या 11-11:30 वाजता आपली ही मेहंदीच्या डेकोरेशनची तयारी सुरू होती. आता एवढ्या उशिरा का सुरू होती हे तुम्हाला मी सांगणारच आहे. तर असा हा सुंदर पडदा मागे लावून घेतलेला होता, मंडपवाल्या दादानेच लावलेला होता. पण हा लावताना मी इथं नसल्यामुळं तो चुकीच्या दिशेला लागला आणि त्यामुळं संपूर्ण मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये लाईट्स काही व्यवस्थित दिसत नव्हत्या. त्यामुळं व्हिडिओही तितक्या क्वालिटीचा आलेला नाही. पण असो, मेहंदीचा कार्यक्रम मात्र जबरदस्त पार पडला. खूप उशीर झाल्यामुळं सगळेच थकलेले होते. नवरदेव तर इतका दमला होता की म्हणत होता, राहू द्या तुम्ही व्हा बाजूला, मीच सगळी तयारी करतो. खरं तर मेहंदीचे कार्यक्रम रात्री 11 पर्यंत उरकून जातात, पण आमचा मात्र इथून पुढं सुरू झाला होता. त्याचं कारण म्हणजे आजच्याच दिवशी नवरीलाही आणायचं होतं आणि तिला आणायला मी बाकी सगळ्यांसोबत गेलेले होते. त्यामुळं ही सगळी तयारी करायलाही उशीर झाला. खरं तर प्रिया मागे होती तयारी करायला, पण तिचंही बाळ छोटा असल्यामुळं तिला तितकासा वेळ यासाठी देता आला नाही. इकडं छोटा भाऊ मस्त जांभया देत बसला होता, प्रचंड थकलेला होता. आई तर एवढी वैतागली होती की म्हणत होती, राहू द्या तुमचं मेहंदी काढायचं, जाऊन झोपा आता, उद्या काढा. हा छोटू मात्र मस्त जागा होता, झोपेचं नाव सुद्धा काढत नव्हता, इकडं तिकडं दंगा घालत होता. आणि विजयचे सगळे मित्र जाऊन झोपलेले होते, फक्त हा एक चुलत भाऊ तेवढा जागा होता. आणि इकडं आमची तयारी सुरू होती कार्यक्रमासाठीची. डेकोरेशन सुरू होतं आणि ही आमची नवरीबाई इथं मदत करत होती आम्हाला. एवढी थकून आलेली होती, तिचा मेहंदीचा कार्यक्रम कालच झाला होता, तरीही मोठ्या उत्साहानं आपल्या नवरोबासाठी मेहंदीसाठीची सजावट ती करू लागत होती. बाकी फुलं वगैरे कट करणं ते सगळं प्रियाने आधीच करून ठेवलेलं होतं. आता फक्त डेकोरेशन करायचं बाकी होतं. उशीर झाल्यामुळे सगळेजण पटापट हात चालवत होते. नवरीच्या या 2 छोट्या करवल्याही सजावटीमध्ये मदत करत होत्या. याआधी मी मात्र व्हिडिओ शूटिंगमध्येच बिझी होते, पण म्हणलं अरे या कार्यक्रमामध्ये ब्लॉगमध्ये मी कुठंतरी थोडी तरी दिसू द्या, कोणीतरी मोबाईल पकडा. तेव्हा कुठं भावाने मोबाईल पकडला आणि मी इकडे सजावटीसाठी थोडीशी मदत केली. खरं तर ट्रायपॉड होता घरामध्ये, पण मी येताना ट्रायपॉड ही घेऊन आले, ते त्यावेळेस पूर्णपणे विसरून गेले होते, ते आत्ता आठवते मला. आणि असा होता माझा मेहंदीचा लूक, नेव्ही ब्ल्यू कलरचा लेहंगा, डायमंडचे दागिने वगैरे. रात्रीच्या वेळेस असा लूक खूप सुंदर दिसतो. तर बघा, डेकोरेशन वगैरे झाल्यानंतर हे दोघे भाऊ असं खाली मॅट अंतरून घेत होते सगळ्यांना बसायला वगैरे. काय झालं होतं, मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये खूप सारी लोकं असली ना, खूप मजा येते, थट्टा मस्करी गप्पा मस्ती. पण गावातल्या आत्यांना सुतक पडल्यामुळे त्यांच्याकडचे कोणीही आलेले नव्हते आणि आत्यांचं खूप मोठं कुटुंब आहे, त्यांच्या एकट्याच घरातल्या 10 ते 15 करवल्या तर सहज होतात, पण त्या न आल्यामुळे इतर रिकामं वाटत होतं. इकडं प्रिया फोटो काढण्यामध्ये बिझी होती. आई जरी स्माईल देत असली तरी ती प्रचंड थकलेली होती. नवरीबाई मात्र जरी थकलेली असली ना तरीही खळखळून हसत होती. नवरीचा उत्साह तेवढा असतोच. हा छोटा रात्रीच्या 11:45 वाजत आल्या तरी अजिबात झोपायचं नाव घेत नव्हता आणि त्याला हाय कर म्हणलं तर हात मात्र मागे झटकून घेत होता. फायनली अर्ध्याभर तासाच्या मेहनतीनंतर आपलं हे मेहंदीसाठीचं डेकोरेशन तयार झालं होतं. खूप काही केलं नव्हतं, सिम्पलच ठेवलं होतं, तरीही खूप सुंदर असं हे दिसत होतं, कारण मागे हा आकर्षक असा पडदा लावलेला होता. मेहंदी नवरदेवाची होती, त्यामुळं पहिल्यांदा त्याला मेहंदी काढण्यासाठी बसवलं. या दोघी मिळून त्याच्या हातावर मेहंदी काढत होत्या. इथं बघा, नवरदेवच नवरीला मेहंदी कशी काढायची ते शिकवत होता. आज नवरी आलेली असल्यामुळं ती मेहंदी काढायला बसली. ती जर नसती तर मात्र मीच मेहंदी काढत बसले असते. पुढे थोडी मेहंदी मीही काढली होती नवरदेवाच्या हातावर आणि हे सगळे दमलेले थकलेले चेहरे कार्यक्रम होण्याची वाट पाहत होते. मेहंदी काढून काढून नवरदेव मात्र इकडे थकून गेला होता. काढून नाही, काढून घेऊन थकला होता. पायाला मुंग्या आल्या म्हणून असा आडवा होत होता. अशीच बसत उठत नवरदेवाला मेहंदी काढून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मेहंद्या काढल्या. इथं एक गोळ झालेला आहे, लागली मेहंदी साडीला. इथं बी काढायला 1 तास गेलेला आहे, अजून 1 तास लागतो. एक पुरवली जाऊन झोपली, एक पुरवली वारं घ्यायला लागली एवढ्या थंडीत बी, काय मला कळणार नाही.
गरम वर घेते गारवर घेते. तर अशा प्रकारे थट्टा मस्करी करत गप्पा गोष्टींसोबत आमचा हा मेहंदीचा कार्यक्रम रात्रीच्या 2:30 वाजेपर्यंत सुरू होता. तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि लग्न सोहळ्यातील पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.